सर्व विभागांनी काम करावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। या दरम्यान माहिती तंत्रज्ञान विभागानं एक राज्य एक पोर्टल ही संकल्पना राबवावी, शासनाच्या अनेक वेगवेगळ्या संकेतस्थळांमुळे नागरिकांचा होणारा संभ्रम टाळण्यासाठी सर्व सेवांचं एकत्रीकरण असलेलं एकच पोर्टल तयार करावं अशा सूचना या मुख्यमंत्र्यांनी दिल्या। त्या अंतर्गत महासारथी पोर्टलचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। मुंबईमध्ये विधान भवनात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 8व्या हप्त्याचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेलं असून राज्यातील एकूण 90,75,298 शेतकरी कुटुंबांच्या खात्यामध्ये एकूण 1,798 कोटी 78 लाख रुपये हे थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने जमा करण्यात आले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते। या पुढची बातमी आहे कांदा उत्पादकांसाठी। दरवर्षी निर्माण होणाऱ्या कांदा प्रश्नावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनामध्ये बैठक पार पडली। कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव आणि पणन विभागाच्या सचिवांचा सहभाग असलेली समिती ही स्थापन करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। यानंतर पुढची बातमी आहे एसटीतील नव्या पर्वाची। महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेमध्ये म्हणजेच एसटीच्या ताफ्यामध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे। राजमाता जिजाऊ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बस सेवेचं लोकार्पण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, त्याबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधिमंडळाच्या प्रांगणात पार पडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायनमधील प्रतीक्षानगरमध्ये सहकार भवनाचं भूमिपूजन पार पडलं। यावेळी गृहनिर्माण संस्थांचा स्वयं पुनर्विकास करण्यासाठी नागरिकांनी स्वतः पुढाकार घ्यावा, यासाठी सरकारकडून विशेष प्रोत्साहन दिलं जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई आणि परिसरामध्ये झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार राज्य शासनानं केलेला असून त्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान हे राबवण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई आणि सभोवतालच्या शहरांना झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार महायुती सरकारने केला आहे। मुंबईत आजही मोठ्या झोपडपट्ट्या आहेत। यापैकी 50 एकरपेक्षा मोठ्या झोपडपट्ट्यांचं क्लस्टर या ठिकाणी त्याला मंजुरी आपण दिलेली आहे। आणि या बातमीसह वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.